चला तर नमस्कार मंडळी. हे पहा आम्ही हवरी आणली आहे पहा बघा काढून. तीळ म्हणतात त्याला. तर हे पहा तीळ आणि हे पहा अशा पेंड्या बांधतात. पेंड्या बांधून ठेवायच्या. पेंड्या बांधून अशा उभ्या लावायच्या छान अशा. मग त्या वाळल्या ना, वाळून मग तीळ पडतात त्याचे. अशा जुळून ठेवतो, अशा बांधायच्या याला जुळून. तर बघा शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागतं. त्याने जमा नक्की बांधायला. लांब काड्या दोन घ्यायच्या, दोन आडे टाकायचे त्याला. काही बारीक पेंडी टाकायची, मोठी नाही धरायची. एवढ्या पेंड्या जमा काय बारीक बारीक धरायचं म्हणजे पडायला बरी. लांब पेंडी काढली मोडून बारीक बांधतात काय? बारीकच असतात हावरीच्या, मग वाळायला बरे असतात. बरं, तुला वाटतं ते घासातच मग. हो ना, मग म्हणलं जरा बांधा मोठं म्हणजे उरकात्या पटपटा. चला असं काम करत आहेत आम्ही. पहा शेतकरी जीवन कसं आहे. उन्हातच गेलो पळत आणि उकळून आणलं हे काढून आणि बांधायला. आता याचं बांधून घेतो. मला तर जमानच त्या ह्याने बांधायला काढेल. साड्या नसतं रे, रमणी बांधतो. साडी नसते, काढेच बांधायचा प्रयत्न करायला. काय लांबट काढी घेतली त्याला आडा टाकला जमते. हावरी पडते वाळत त्याचं. दोन काढ लांबट घ्यायची. भारी बांधलं. ए असं बांधते पिंडी. अशी पिंडी बांधून घेते मी छान. अशा काड्या घेतल्या आणि ह्या काड्याने पिंडी बांधली अशी छान. जमती का मला पिंडी बांधायला सांगा. बांधली मी पिंडी आता अशी. ऊन लागत आहे म्हणून सावलीला काम आणलं आहे आम्ही. खूप ऊन लागत. काय करायचं. ऊन आहे आता, ऊन खूप पडायला लागलं. थोडं ऊन लागलं तर आजारी पडतं. सावलीसाठी घरी गाडी नेलं आणि गाडी घेऊन गेलो आणि गाडीमध्ये आणलं टाकून.